हाय, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार. हर हर महादेव. तर आज सोमवार आहे आणि माझा आहे उपवास आहे. आणि तर आता आमच्या चिरंजीवांचं म्हणजे ऑर्डर आली मला चिरंजीवांची की माझ्यासाठी नाश्ता बनव. तो जातोय जॉबवर. तर मी आता त्यासाठी नाश्ता बनवते. मी दाखवते तुम्हाला मी त्यासाठी काय बनवते. तर मी घेतला आहे रवा, बारीक रवा आहे, कारण दिवाळीमध्ये बाजारात भरला होता. कारण जाड रवाच वापरते जास्त करून मी, पण आता घेतला आहे बारीक रवा, कारण घरात होता तर तो संपवायला तर पाहिजे, बरोबर ना. तर मी बनवणार आहे आज उपमा. तर त्याच्यासाठी घेतलेत मी शेंगदाणे आणि कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लिंबू घेतले, कारण टमॅटो खात नाही माझा मुलगा, त्याला आंबट आवडत नाही. तो त्याच्या पप्पावर गेला आहे, ड्रायव्हर साहेबांच्यावर आमच्या. आणि मी ते बनवणार आहे शुद्ध देशी गाईचं तूप, कारण माझ्या मुलाला चपातीला पण तूप लावलेलं आवडतं आणि उपीट पण, म्हणजे उपमा जो आहे उपीट आपण गावाकडे उपीट म्हणतो, ते पण तुपात केलेलं आवडतं. तर आता बनवायचं आहे, त्यांची फरमाईश आहे बनवा. बनवते. तर आता हे बनवणार आहे मी तुपात. तर तुमच्या ड्रायव्हर साहेबांना, म्हणजे आमच्या ड्रायव्हर साहेबांना आणि तुमच्या ड्रायव्हर मित्राला मी म्हणले होते की बाबा तुम्ही नाश्ता करून जावा, मी उपीट बनवते, तुम्ही खाऊन जावा. पण त्यांना एवढी गडबड होते की त्यांनी काही माझं ऐकलं नाही. ते मला म्हणले मला अजिबात नाश्ता नको, काही नको, मला गाडी भरायची आहे. अगोदरच 2 दिवस झालं मी घरी आहे, रविवार असल्यामुळं गाडी भरली नव्हती काल. तर मला आज सकाळी सकाळी गाडी भरायला जायचं आहे, मला फक्त मस्तपैकी चहा बनवून दे. तर मी त्यांच्या बससाठी मस्तपैकी असा चहा बनवला आणि ते चहा पिऊन गेलेले आहेत. ते बोलले मी बाहेर नाश्ता करतो, जिथं गाडी भरायला जाणार आहे तिथं, टेन्शन काही घेऊ नको. पण मी मला घरचं खाल्लेलं चांगलं असतं, घेऊन जावा. पण त्यांनी काय ऐकलं नाही, 10 मिनटं थांबले नाहीत. आता मग काय करणार सांगा, ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हरला वेळ नसतो, गाडी तर भरलीच पाहिजे. त्याच्यामुळं ते गेले गडबडीने. तर हे बघा, आता मी तूप टाकलेलं आहे, तर मी बनवते उपीट. तर मी घेणार आहे अगोदर रवा, हा छान असा भाजून. तुम्ही म्हणाल की रवा भाजायला तूप एवढं का टाकले, तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की माझ्या मुलाला तूप भरपूर आवडतं, त्याच्यामुळं मी तूप वापरले जास्त. तर आता आपण रवा चांगला भाजून घेणार आहे, लाल असा छान भाजायचा खरपूस, म्हणजे उपीट पण खूप छान होतं. तर मी भाजून घेते रवा चांगला. तर बघू शकता तुम्ही, हे बघा रवा असा छान लालसर भाजलेला आहे, म्हणजे रव्याचा रंग पण चेंज झाला आहे. हे बघा असा सोनेरी ब्राऊन म्हणजे कलर झालेला आहे. तर जास्त पण लाल नाही करायचा, बस झालं, छान भाजलं. आता वास तर मस्त खमंग येतोय, हे पहा. तर मी आता हा काढून घेते प्लेटमध्ये, कारण मोबाईल पकडायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळं मला बंद करावं लागेल व्हिडिओ आणि मग हा रवा काढायला लागेल. तर मी काढून घेते रवा. आता रवा काढून घेतलेला आहे आणि आता आपण टाकूया तूप. तूच ठेवलेत मग तरी शाळेचे कपडे, आमच्या राजवर्धनला सोडायचे शाळेत, तो स्कूलला जातो ना, तर त्याच्यासाठी पण बनवायचं आहे. तो पण तिखट खातो बरं का, भरपूर आवडतं त्याला तिखट खायला. तर आता हे तूप गरम होते, तर आपण त्या तुपामध्ये थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे, कारण डायरेक्ट असे कच्चे शेंगदाणे टाकले ना की ते चांगले नाही लागत खायला. त्याच्यामुळं तेलामध्ये थोडेसे, जास्त पण नाही, थोडी नॉर्मल असे भाजून घ्यायचे. पण हे मी तूप टाकलेलं आहे, आता तुपामध्ये घेते, कारण प्रत्येक गोष्टीत तेल वापरायची सवय आहे ना, त्याच्यामुळे तेलाचं नाव येते. ते घेते भाजून. लाल असे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण हे तूप एकदम डेंजर कडक झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये टाकूया मोहरी आणि जिरी. हे बघा कसली मोहरी तडतड करते, हे बघा. जिरे तर काय नुसते उड्याच मारायला लागले. जिरे आणि मोहरी टाकली. तर आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा,
जो आपण चिरून घेतलेला होता. छान लाल भाजायचा कांदा, कारण दाताखाली कांदा आला ना तर असा करकर करतो, तर तो केला नाही पाहिजे. त्याच्यामुळे छान असा भाजायचा कांदा. थोडासा कांदा नरम पडला आहे, तर आपण त्याच्यातच टाकणार आहे आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कारण मिरची पण चांगली तळली गेली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मिरची कच्ची राहते, जर आपण लास्टला टाकली मिरची तर ती कच्ची राहते. मग त्याच्यामुळे घेणारे आपण मिरची टाकतो. हे बघा कांद्याला पण असा सोनेरी कलर आला आहे, लाल लाल. आणि आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता. तर आता उपीटमध्ये कोणी हळद टाकतं, कोणी नाही टाकत, पण मला आवडते हळद म्हणून मी टाकते. हे बघ, हळद टाकून घेतली. आणि आता हे चिरलेलं लिंबू. लिंबू का टाकायचं तर मला आवडतं आणि माझ्या पोरांना पण आवडतं लिंबू. आणि लिंबू टाकल्यानंतर बघा तुम्ही उपीटची चव किती छान लागते. इथे करून बघा तुम्ही. पोह्यात तर घालतोच आपण, पण उपीटमध्ये टाकून बघा. आणि आता सगळ्यात लास्ट टाकायची शेंगदाणे, कारण हे आपण अगोदर तळून घेतले होते, त्याच्यामुळे याला काय मी जास्त तेलात टाकलं नाही. आणि आता तुम्हाला किती पातळ करायचं आहे त्याच्यावर आहे पाणी टाकायचं. त्यात टाकायचं आता चवीनुसार मीठ. तर ते चांगलं उकळी आले, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ भाजलेला रवा. हे बघा गाठी होणार नाही, कारण मोबाईल पकडायला पण नसल्यामुळं मी पूर्ण रवा एकदमच टाकले, तर मी हे गाठी होतील. फास्ट हलवून घेते थांबा. तर हे बघा त्याच्यात एक पण अशी गाठ नाही झाली, सगळं मोकळं पडपडीत झाले आणि छान फुलले उपीट. कारण मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे मी दाखवू शकले नाही. तर आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ. तर अशा प्रकारे मी उपीट बनवते. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आणि फेसबुक पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तर आता मी देते माझ्या मुलासाठी नाश्ता त्याला. चला बाय. श्री स्वामी समर्थ. आणि तुमचा राजवर्धन पिनू त्याच्यासाठी बनवलं आहे उपीट नाश्त्यासाठी. तर पिनूला तेच देते टिफिनला, तो चालला आहे स्कूलला. तर हे बघा त्यासाठी बनवलं आहे उपीट.